Hello friends, welcome to English Fluent once again. I am Dr. Javed Khan Pathan. Welcome you all to my YouTube channel. Today we are here with the new poem of 9th standard from the subject English. It is the third poem of the English syllabus and that we are going to learn today. The name of the poem is Hope is the Thing with Feathers, which is written by Emily Dickinson. This poem is written around 1861 and it is very beautiful poem, and the words and the imagery that is used in this poem is very nice that you will really enjoy the poem while learning. ही कविता आपल्या 9व्या वर्गातील इंग्लिश या कोर्स बुकमधील तिसरी कविता आहे. होप इज द थिंग विथ फिदर्स असं या कवितेचं टायटल आहे. आज आपण ही कविता शिकणार आहोत. इमिली डिकन्सन ही तिचे कवयित्री आहे ज्यांनी ही लिहिलेली आहे. 1861च्या दरम्यान ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने एक रूपक या कवितेमध्ये वापरून होपबद्दल म्हणजे आशेबद्दल या कवितेमध्ये त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप म्हणजे काय, आता टायटलकडे वळूयात आणि टायटलचा अर्थ समजून घेऊयात. होप इज द थिंग विथ फिदर्स. दोन नवीन शब्द आपल्याला इथं दिसतील. एक आहे होप म्हणजे आशा आणि फिदर्स म्हणजे पंख. होप म्हणजे आशा ही अशी गोष्ट आहे जिला पंख असतात. म्हणजे जर पंख असतील आपल्याला, पंखांच्या साहाय्याने तुम्हाला माहीतच आहे की पक्षी उंच भरारी घेतात आणि आकाशामध्ये उडतात, आणि उंच उडण्याला प्रतीक म्हणजे काय तर प्रगतीचं प्रतीक आहे. आपल्याला उडण्यासंबंधी जर सांगायचं म्हटलं तर तसंच आपली आशा, अपेक्षा आणि हिंदीमध्ये म्हटलं तर उम्मीद, जर उम्मीद असेल, आशा असेल तर ही एक गोष्ट अशी आहे जी पंखांनी आपल्याला उडून घेऊन जाऊ शकते. किंवा आपण कितीही कठीण परिस्थितीमध्ये असू तर ही आशा जी असते आपल्याला की सगळं चांगलं होईल, या आशेने जे आपण जगत आहोत, तर ती एक गोष्ट जी आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे असं इमिली डिकन्सन यांना वाटतं. चला तर मग बघूया या कवितेमध्ये समोर काय सांगितलेलं आहे. आधी कवितेचं आपण वाचन घेऊया. होप इज द थिंग विथ फिदर्स that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strongest sea, yet never in extremity it asks a crumb of me. By Emily Dickinson. So this is a very sweet and very simple poem. 3 stanzas are there in this poem. We can see that 4-line stanza is there and 3 stanzas are there, and very simple poem, little poem is there, but the meaning of the poem is very deep that we have to understand. So let's see, this is the complete reading of the poem. Let's see one by one in each stanza what is given, so we will understand that also. So let's see the first stanza. Hope is the thing with feathers. The first stanza is, hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. Now you can see here that 4 lines are there, and the paraphrase has been given over here, so we'll read the paraphrase also. The speaker defines hope as a feathered creature that dwells inside the human spirit. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की होप, आशा, हिंदीमध्ये उम्मीद जे म्हटलेलं आहे की आपल्या मनामधली जी आशा आहे जगण्याची, ही याला काय आहे ॲक्च्युली, याला आहेत पंख. याला आहेत पंख. फिदर्ड क्रीचर ही एक पंखांनी युक्त अशी एक गोष्ट आहे, म्हणजे एका पक्ष्यासारखी ती. आता पंख कशाला असतात, पक्ष्याला असतात. तर फिदर्ड क्रीचर आहे, प्राणी, क्रीचर म्हणजे प्राणी, पक्षी. तर याला पंख आहेत. दॅट ड्वेल्स म्हणजे राहते, जे राहतं. परचेस म्हणजे, परचेसचा अर्थ म्हणजे अधिवास असणे, राहणे. तर ड्वेल्स आणि परचेस हे सारखे शब्द आहेत, समानार्थी आहेत. जी कुठे राहते, फिदर्ड क्रीचर, ही आशा कुठे वसते, कुठे राहते, इनसाइड द ह्युमन स्पिरिट, मनुष्याच्या आत्म्यामध्ये ती वसत असते. धिस फिदरी थिंग्स सिंग्स अ वर्डलेस ट्यून. तिसरी ओळ बघा, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. आणि हे एक असं गाणं आहे, ही जी गोष्ट आहे, ही आशा जी आहे, ही एक मनातलं गाणं आहे, मनातल्या मनात गुणगुणलेलं एक गाणं आहे. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. आणि हे कधीच थांबत नाही.
म्हणजे आपण जगण्याची आशा किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल जी आशा आपण ठेवतो ती कधीच थांबत नसते. आपण या आशेने, या अपेक्षेने जगत आहोत की सगळं चांगलं होईल, माझ्यासोबत काही वाईट होईल तर आपण हा विचार करतो ही वेळसुद्धा निघून जाईल. म्हणजे सांगतात, हिंदीमध्ये म्हणतात, ये वक्त भी चला जाएगा. जर काही वाईट होत असेल आपल्यासोबत तर आपण म्हणू शकतो की ही वेळसुद्धा निघून जाणार आहे. मला आशा आहे की मी 10वीमध्ये पास होणार आहे म्हणून मी अभ्यास करतोय. मला आशा आहे की 10वीमध्ये पास झाल्यानंतर मी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईल, 12वी करेल, मग चांगला डॉक्टर होईल. या अपेक्षेपोटी, या आशेपोटी मी जगत आहे. भविष्यात मी चांगले पैसे कमवेल, चांगला मनुष्य होईल, अशी वेगवेगळ्या सगळ्यांच्या आशा अपेक्षा आहेत ज्यांच्या साहाय्याने आपण जगत आहोत. तर पहिल्या कडव्यामध्ये कवयित्रीला हे सांगायचं आहे की आशा ही अशी गोष्ट असते जी मनुष्याच्या सोल म्हणजे आत्म्यामध्ये वसते आणि तिला पंख आहेत बरं का. फिदर्स म्हणजे पंख. ती पंखांसोबत राहते, उडायला मदत करते, आपल्याला विकासाकडे घेऊन जाते आपल्याला ती. अँड सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स, आणि शब्दांरहित असा, वर्डलेस ज्याला आपण म्हणतो, ज्याला शब्द नाही, शब्दांमध्ये सांगता येणार नाही अशी ही ट्यून आहे, मनातल्या मनात गुणगुणणारं ते गाणं आहे. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल, जे कधीच थांबत नाही, ते नेहमी सुरू असतं. म्हणजे आपण अपेक्षा करणं किंवा आशा ठेवणं हे कधी थांबवतो का? बिलकुलच नाही. हे आपल्या आयुष्यभर आपण सुरू आहे आपल्या अपेक्षा ठेवणं किंवा आशा ठेवणं. या आशेपोटी, या अपेक्षेपोटी आपण जगत आहोत असं या पहिल्या कडवेमध्ये म्हटलेलं आहे. अर्थ तुम्हाला समजलेलाच असेल. चला तर बघूया आता दुसरं कडवं. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, and sower must be the storm that could abash the little bird that kept so many warm. याची पॅराफ्रेज बघा, अतिशय सुंदर असं हे कडवं आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे, अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, इट्स ट्यून साऊंड्स बेस्ट वेन हर्ड इन द फियर्स विंड्स. म्हणजे जी ट्यून्स आहेत, त्याच्या जितक्या काही ट्यून्स आहेत, त्या जे गाणं आहे हे केव्हा जास्त चांगलं वाटतं? इट्स ट्यून साऊंड्स बेस्ट वेन हर्ड इन फियर्स विंड्स. फियर्स म्हणजे भयानक. गेल, आता इथं गेल हा शब्द आलेला आहे, जोरदार वारा. गेल म्हणजे जोरदार वारा. जोरदार वाऱ्यामध्ये सुद्धा याचा गाणं हे जास्त सुंदर वाटायला लागतं. फियर्स विंड्स, इट्स ट्यून साऊंड्स बेस्ट वेन हर्ड इन फियर्स विंड्स. जोरदार वारा असेल, तुफान असेल, खूप सारं वादळ वारा आलेलं असेल तर त्यामध्ये हा जो पक्षी आहे किंवा हे जे गाणं आहे हे जास्त चांगल्या पद्धतीने गुणगुणायला लागतं. म्हणजे इथं सांगायचा अर्थ काय आहे लेखिकेला? ज्या वेळेला आपण कोणत्या तरी कठीण परिस्थितीमध्ये सापडतो, आपल्यावर काहीतरी भयानक संकट येतं, या संकटामध्ये सुद्धा आपल्याला तगून धरणारी जी गोष्ट असते ती कोणती असते? तर ती आहे आशा, अपेक्षा. मी जगणार, मी वाचेल, मला याच्यातून बाहेर निघता येईल, ही जी आशा आहे, ही जी अपेक्षा आहे, ही आपल्याला जगून ठेवते. आणि म्हणून ते सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आपण मोठ्या संकटात ज्यावेळेला सापडतो तर हे गाणं अजून मधुर वाटायला लागतं, ते गुणगुणायला लागतं. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे सोअर, आणि हे कितीतरी क्लेशदायक, सोअर म्हणजे दुःखदायक, स्टॉर्म म्हणजे वादळ. वादळ कितीतरी दुःखदायक असू द्यात, कष्ट किती होऊ द्यात, दुःख किती मोठं होऊ द्या, हे काही आपल्याला थांबवण्यासारखं नाही आहे. ओनली अन इन्क्रेडिबली सिव्हिअर स्टॉर्म कुड स्टॉप धिस बर्ड फ्रॉम सिंगिंग. हा जो होप नावाचा पक्षी आहे हा केव्हा शांत बसू शकतो? तिसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं बघा, दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड. हा जो पक्षी आहे, होप नावाचा, अपेक्षा नावाचा, जो आपल्या मनामध्ये बसतो, हा आपल्याला केव्हा थांबवू शकतो? ज्यावेळेला खूप मोठं संकट असेल. सोअर मस्ट बी द स्टॉर्म. एखादं दुःख किंवा एखादं वादळ जीवनामध्ये इतकं मोठं येईल, खूप दुःखदायक असेल, तर तेच एखाद्या या पक्ष्याला थोडंसं काही काळासाठी अबॅश म्हणजे थांबवू शकतं, स्टँड स्टील, कीप क्वाइट, एका ठिकाणी बसू देऊ शकतं. बाकीच्या वेळांमध्ये कोणतीही संकट आलीत तरीसुद्धा हा पक्षी उडायला बघतोच बरं का. ही अपेक्षा असतेच की मी जगेल, मी याच्यातून सुद्धा बाहेर पडेल, या अपेक्षा असतात. शेवटच्या क्षणापर्यंत आपण या अपेक्षा सोडत नाही. आपण जर कुठेतरी अडकलेलो आहोत, जंगलामध्ये कुठेतरी अडकलेलो आहे समजा, जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला अपेक्षा असते की मला कुठे ना कुठे मनुष्यवस्ती सापडेल, मला कोणी ना कोणी वाचवायला येईल, या अपेक्षेपोटी आपण जगत असतो. सो आणि शेवटची ओळख दिलेली आहे, दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आणि हा जो पक्षी आहे, द होप बर्ड हॅज मेड मेनी पीपल फील वॉर्म. आणि वॉर्म या ठिकाणी म्हणायचा अर्थ आहे की सुखकारक.
या ज्या होप नावाचा जो पक्षी आहे, जो ही जी आशा आहे, या आशेमुळे भरपूर लोकांना आनंद भेटलेला आहे. आनंदित होतात लोक, कारण कोणत्याही गोष्टीची आशा ठेवलेली आहे आपण, की मी जगणार आहे. नाहीतर काय झालं असतं, आपण अपेक्षा जर सोडून दिली, मी पास होण्याची अपेक्षा सोडून दिली, तर अभ्यास करेल का? बिलकुलच करणार नाही. मला ही अपेक्षा आहे की मी मोठा होणार आहे, मला ही आशा आहे की मी पास होणार आहे, मी एक चांगला व्यक्ती बनणार आहे, या आशेपोटी मी अभ्यास करतोय आणि समोर जातोय. तर ही एक सुखदायक गोष्ट आपल्या जीवनामध्ये जी आपल्याला दिल्या जात आहे. तर म्हणून हा अतिशय महत्त्वाचा एक कडवं या ठिकाणी कवयित्रीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. Its tune sounds best when heard in fierce winds. Only an incredibly severe storm could stop this bird from singing. हा जो पक्षी आहे, फक्त एखादं खूप मोठं संकट येईल त्याच वेळेला शांत बसतो बरं का. बाकी नेहमी हा अपेक्षेपोटी उडत राहतो. संकटांमध्ये सुद्धा समोर जाण्याची इच्छा बाळगतो आणि आपल्याला त्याच्यातून, या संकटातून बाहेर काढत असतो. असा हा पक्षी आहे जो आपल्या मनामध्ये वसत असतो. द होप बर्ड हॅज मेड मेनी पीपल फील वॉर्म. ही शेवटची ओळ त्याची. आता बघूयात समोरच्या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. द स्पीकर, पॅराफ्रेज आहे याची बघा. द स्पीकर हॅज हर्ड द बर्ड्स सिंगिंग इन द कोल्डेस्ट प्लेसेस अँड ऑन द वियर्डेस्ट सीज. But in the speaker's experiences, even the most extreme ones, the bird has never asked for anything in return. काय म्हणायचा अर्थ आहे या ठिकाणी कवयित्रीला? द स्पीकर हॅज हर्ड द बर्ड्स सिंगिंग इन द कोल्डेस्ट प्लेसेस. आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड. मला हा पक्षी कुठे कुठे गाताना दिसला, बोलताना दिसला, उडताना दिसला. तर चिलेस्ट लँड म्हणजे कठीणातला कठीण थंड प्रदेश, किती थंड प्रदेश असू द्या, चिलेस्ट लँड म्हणजे किती बर्फाच्छादित प्रदेश असू द्या, किती संकट येऊ द्या, त्यामध्ये सुद्धा मी याला बघितलेलं आहे, ऐकताना बघितलेलं आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये तो कुठेतरी वसलेला आहे की बा या संकटातून सुद्धा मी बाहेर पडणार आहे. अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, जर मी एखाद्या समुद्रावर दूरवर कुठेतरी अनोळखी, स्ट्रेंजेस्ट म्हणजे अनोळखी समुद्रावर मी हे झालेलो आहे, अडकलेलो आहे, तिथे सुद्धा हा पक्षी मला दिसतो. तिथे सुद्धा हा पक्षी माझ्या मनामध्ये वसलेला असतो. त्या कोणीच आजूबाजूला समुद्रावर मदत करायला नाही आहे. सगळीकडे बघितलं तर पूर्ण महासागर, चारी बाजूने पाणीच पाणी, आणि या पाण्यातून रस्ता तरी कसा काढायचा. परंतु मनामध्ये आशा आहे, अपेक्षा आहे, नाही मरायचं नाही आहे, कोणीतरी येईल, कोणाची तरी मदत येईल आणि मी वाचेल. आणि खरंच समोर एखादा जहाज येतो आणि त्याला हात देऊन हा व्यक्ती तिथून निघून जातो. तर या स्ट्रेंजेस्ट सी म्हणजे दूरवर कुठेतरी अनोळखी समुद्रांमध्ये सुद्धा अडकलेल्या लोकांच्या मनामध्ये मी हा पक्षी गाताना बघितलेला आहे. आय हॅव हर्ड म्हणजे मी ऐकलेलं आहे, याचं गाणं ऐकलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा कितीही मोठे संकट येऊ द्यात, या संकटांमध्ये सुद्धा लढण्याची जिद्द, लढण्याची अपेक्षा किंवा सामर्थ्य देण्याचं काम हा होप नावाचा पक्षी आपल्या मनामध्ये देत असतो. आशा जी असते आपल्या मनामध्ये, ती आपल्याला तगून धरण्यासाठी, जगण्यासाठी प्रोत्साहित करत असते. येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी, आणि शेवटच्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी, कितीही वाईट परिस्थिती असू द्या, एक्स्ट्रीमिटी म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशन, वाईट परिस्थिती किती असू द्या, इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी, याने मला याच्या रिटर्नमध्ये एवढी जरी माझी मदत ही होप नावाचा पक्षी करत असेल तरी सुद्धा याच्या परतीमध्ये, याच्या काय म्हणूयात आपण याला, याच्या बदल्यामध्ये याने कधी मला कोणतीच गोष्ट मागितलेली नाही आहे. इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी, क्रम्ब म्हणजे तुकडा, कोणताही तुकडा, साधीशी एखादी गोष्ट याने मला कधी मागितलेली नाही आहे की तू मला याच्या बदल्यात आता हे दे, मी तुला एवढी मोठी गोष्ट दिली, जगण्याची इच्छा निर्माण करून दिली, सामर्थ्य दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या, मलाही याच्यातलं काहीतरी भेटलं पाहिजे की नाही. तर याचा मोबदला कधी त्याने मागितलेला नाही आहे. इट नेवर आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी, याने कधी मला साधासा तुकडासुद्धा मागितलेला नाही. असा हा पक्षी, अशी ही ट्यून ही माझ्या मनामध्ये वसलेली असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कितीही जरी संकटामध्ये सापडलेलो असू, आपण कितीही जर वाईट परिस्थितीमध्ये असू, तरी आपल्या मनामध्ये एक इच्छा असते, एक आशा असते, एक अपेक्षा असते की नाही, याच्यातूनही मी चांगल्या पद्धतीने माझा परफॉर्मन्स सुधारू शकतो, मी चांगला बनवू शकतो, याच्यातून मी बाहेर पडू शकतो आणि मी
मी सुद्धा सक्सेसफुल होईल, मी सुद्धा यशस्वी होईल. तर भविष्यामध्ये जर तुमच्या समोर अशी काही संकटं येत असतील, त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला ही आशा, ही अपेक्षा, ही उम्मीद, हिंदीमधली उम्मीद ही तुम्हाला नेहमी मदत करेल, असा या कवितेचा साधा सोपा अर्थ आहे. इमिली डिकन्सन यांनी लिहिलेली ही अतिशय सुंदर अशी कविता, जी आपल्याला जगण्याचं सामर्थ्य देऊन जाते मित्रांनो. अशी ही कविता आज आपण अभ्यासली, याचा अर्थ तुम्हाला कळालेलाच असेल. तर काही तुम्हाला समस्या असेल, काही समजलं नसेल, तर ते नक्की मला सांगा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे सांगू शकता. तर तुम्ही हे ही जी कविता होती, लेसन नाही, कविता जी आहे ही कविता ऐकली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. You have seen this video on English Fluent video on YouTube, so I am thankful to you for that also. काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा. अँड डू नॉट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब द चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करणं आवश्यक आहे. चला तर मग इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.